आहोत केवी स्ट्रायकर प्रेझेंट या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. पंचाचा सिग्नल आलाय लेट्स प्लेचा. सलामीची जोडी स्ट्रायकी एंडला संजय नाईक आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकी एंडला पहिलाच बॉल फटका इनसाइड आउट खेळ अपिश फटका खवरला. फिलर येत आहे जज करत होते कॅचसाठी प्रयत्न खूप चांगले परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिसफील झाली आणि रूपांतर जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती संजय नाईक यांच्या बॅटमधून आलाय हा दमदार चौकार हर्षद मातोडकर यांच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर चौकार आलाय हर्षदच्या अगेन्स्ट आणि सुरुवात दमदार केली आहे संजय नाईक यांनी. कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर ही सुरुवात आपण पाहिली आहे संजय नाईक यांच्या माध्यमातून आणि त्या सुरुवातीला सातत्यपूर्ण राखत असताना या सेमीफायनल मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली केली. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. यावेळी बॉल चांगला होता खोला टाकला हलक्या हाताने फक्त चेंडू जर पाहिला तर खेळ आहे मिडऑन क्षेत्रामध्ये फिलर आहे 30 सर्कलच्या आतमध्ये परंतु जोपर्यंत बॉल रोखतील मेल सिंगल धाव आणि सिंगल कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय 5 धावा. संजय नाईक यांच्या साथीला बॅटिंगसाठी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकी नाईक पाहायला मिळतात. गोवा टेनिस क्रिकेटमधील अजून एक वलयांकित नाव ज्याची सातत्याने चर्चा राहिली आहे गोव्यामध्ये आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये स्ट्रायकी एंडला. यावेळी थोडंसं जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो रनअप मध्ये रिधम चुकलाय. गोलंदाज हर्षदचा स्वतःला सावरलाय स्वतःला थांबवलाय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार राहतील हर्षद मातोंडकर. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे या संघातील. पावपेच्या पहिल्या ओव्हरसाठी पाहायला मिळतात. यावेळी खरा बॉल फुल टॉस मिळालाय त्याच्यावरती फटका चांगला खेळ आहे गॅपमध्ये चेंडू स्पेल एक बाउंड लाईनच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी विकी नाईक यांच्या बाळबुवाला दमदार क्रॅकिंग चौकार. स्ट्रायकी एंडला विकी नाईक ज्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील जर पाहिलं तर अगदी मोठ्याने झाले मैदानाच्या आतमध्ये परंतु यष्टरना चेंडू मिस करणारा पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय आणि लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देखील मिळाली या बॉलवरती. स्विचिटचा प्रयत्न विकी नाईक यांचा परंतु अतिरिक्त स्वरूपाने मिळालेली सिंगल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 10 रन विदाउट लॉस 10 धावा या धावपलकावरती. पॉवरप्लेचा पहिला षटक दोन्ही बॅटरने जर पाहिलं तर स्वतःचं खातं उघडलंय दमदार चौकारने. यावेळी चांगला फटका खेळा स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू पाठवलाय 4 धावांसाठी. बॅकफुट येत असताना जागा स्वतःसाठी बनवली आहे. रूम बनवत असताना अगदी धावा देखील बुक करणारा हा चौकार डीप पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर. धावपलकावरती संजय नाईक यांनी जर पाहिलं तर सुरुवातीलाच आक्रमण करणं पसंत केलंय. माहित आहे की समोरच्या प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात ज्यावेळी अटॅकिंग बॅटिंग होते अगदी तो दबाव देखील वाढत असतो. यावेळी चांगला बॉल खोला टाकला हलका त्याने फटका खेळा क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने. संधी होती विकेट साठी अगदी जर बॉल त्या ठिकाणी अडवला असता डायरेक्ट हिट करण्याची संधी परंतु तिथे थोडीशी मिसफील झाली. एक धाव मिळाली सिंगल कंप्लीट केली आहे. दोन्ही बॅटरने जोखीम पत्करली आहे आणि आजच्या या मॅच मध्ये जोखीम पत्करायची देखील आहे. सिंगल टीमची धावसंख्या 15 रन आफ्टर कंप्लीशन 1 ओव्हर. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 15 धावा बनली आहे बिनबाद. सुरुवात चांगली केली आहे संजय नाईक आणि विकी नाईक यांनी आपल्या टीमसाठी.
दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरची सुरुवात असेल. रुद्रेश आलेत गोलंदाजीसाठी. हर्षदच्या विरोधात आक्रमण केले. धावपल करतोय आपण पाहतोय 15. रुद्रेशचा पहिलाच बॉल फटका. अपेश खेळ गॅपमध्ये चेंडू आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करेल. वन बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती रुद्रेश यांच्या अगेन्स्ट देखील हा दमदार चौकार संजय नाईक यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. टीमसाठी अटॅकिंग क्रिकेट खेळणं पसंत केलं आणि प्राधान्य देखील दिलंय अटॅकिंग क्रिकेटला. लोअर फुल टॉस बॉल याही वेळी जर पाहिला तर अपेश ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार रुद्र यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण पाहत असताना गॅपमध्ये फटके खेळले जातात आणि पॉवर प्लेचं षटक आहे त्याचा देखील फायदा चांगल्या पद्धतीने उठवत असताना संजय नाईक यांच्या बॅटमधून हा सलगचा हा दुसरा चौकार मैदानात पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 23. 23 धावा धावपलकावरती. 8 ओव्हरची मॅच सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या दोन्ही टीमच्या दरम्यान. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक थेट या सर्कलच्या आतमध्ये. सुरुवातीला जर पाहिलं तर फंबल झाले. चेंडू अडवण्यासाठी अगदी ते प्रयत्न शेवटच्या षटात पाहायला मिळाले परंतु धाव रोखली. सगळ्या बॉलला सन्मान द्यायचा. खराब बॉलवरती मोठा फटका खेळायचा हे क्रिकेटचं परिसूत्र अगदी ते अवलंबून असतात संजय नाईक. बॅटची किनार घेतली. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 24. 24 धावा धावपलकावरती. यावेळी फ्रंट फूटचा वापर केलाय. पुढे सरकले मोठ्या फटक्यासाठी परंतु वेगवान चेंडू लोअर फुल टॉस बॉल बॅटची किनार घेत असताना विकेट किपर यांच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळालाय. रुद्र यांच्या माध्यमातून फ्रंट फूटचा वापर करून अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न विकी नाईक यांचा परंतु त्या प्रयत्नांना रोखणारा हा बॉल जो डॉट बॉल पाहायला मिळतोय. 24. यावेळी चांगला फटका खेळ आहे. आडवा बॅटने वाईड स्लॉंग आणि माउंट लाईनच्या दिशेने परंतु फटका फसलाय. थोडीशी ताकद अपुरी पडली आहे. फिल्डर आलेत कॅच खाली आणि पकडली देखील अप्रतिम कॅच. पहिली विकेट गमावली आहे. सरकार 76. कुरचोरेम क्रिकेट टीमने विकी नाईक माघारी परततील. बॅक टू दी पवेलियन. 24 रन लॉस ऑफ 1 विकेट. रुद्र आपल्या टीमसाठी हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या ओव्हरमध्ये. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरचा विचार केला. टीमची धावसंख्या बनली आहे 24. लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम बॉलवरती ती विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. विकी नाईक या बॅटरची इन्फॉर्म बॅटर. मोठे फटके खेळायचा प्रयत्न होता परंतु मिस ड्रायव्हिंग फटका वाईड स्लॉंगला एक चांगला कॅच पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून आणि विकी नाईक माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहे. संजित राहतील नॉन स्ट्रायकी एंडला. स्ट्रायकी एंडवरती संजय नाईक पाहायला मिळतात. गोलंदाजीत बदलाव झालाय तिसऱ्या ओव्हरसाठी. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. राईट हँडर बॅटरसाठी यावेळी राईट हँड राऊंड विकेट राहतील. सिद्धेशचा पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बाहेर पाहायला मिळाला. सोडून देणारा बॅटर संजय नाईक यांच्याकडून पहिलाच बॉल वाईट बॉलचा सिंगल पंच कवतात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. म्हणजे पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धावा मिळेल कुरचोरेम क्रिकेट टीमला आणि अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या
25 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 25 धावा धावपलकावरती. सिद्धेशचा पहिलाच बॉल अतिरिक्त धावा खर्च करणार. परत एक वेळा ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्यात येतोय. सलगचा हा दुसरा वाईड बॉल पाहायला मिळतोय. सिद्धेशच्या माध्यमातून रणनीती अगदी जर पाहिले तर पूर्णपणे ती स्पष्ट करण्यात येते की राईट हँडर बॅटरसाठी अगदी बॅटच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. पुढे टाकलाय, चांगला फटका, कव्हरला खेळ आहे. अपिश ड्राईव्ह डीप कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार संजय नाईक यांच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संजय नाईक आपल्या टीमसाठी करतायत या सेमीफायनल मॅचमध्ये. चांगला बॉल यावेळी जर पाहिला तर खुला टाकलाय. डाव्या वेस्ट यष्टीवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न हलक्या त्याने फ्लिक केला ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीपमधून फिलर जोपर्यंत फील करतायत. सिंगल बनेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 31 रन. 31 धावा धावपलकावरती. मागील बॉलवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला. अपिश ड्राईव्ह फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर सिंगल ही धाव पाहायला मिळाली. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यानंतर अगदी ते सेन्सिबल क्रिकेट स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर धावसंख्येत देखील होणारा बदल प्रत्येक धावेनंतर आपण पाहतोय. 31 धावा बनल्यात, एक गडी बाद होत सर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विपसाठी प्रयत्न केलाय. पहिलाच बॉल फेस करत होते संजित, परंतु पहिल्याच बॉलवरती एक इम्प्रोवायझिंग फटका खेळावा सिद्धेशच्या अगेन्स्ट, परंतु वेगवान बॉल भन्नाट वेगाने डिलिव्हर केलाय आणि संजितच्या अगेन्स्ट जर पाहिला तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, चांगला बॉल यावेळी पुढे टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी ड्राईव्ह लेंथवरती बॉल होता आणि तोच प्रयत्न बॅटर संजितकडून देखील पाहायला मिळाला, परंतु बॅटच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपरांच्या दिशेने स्पिंग आणि मिस पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल लेफ्ट हँडर बॅटर संजितच्या अगेन्स्ट. हलक्या तरी फटका खेळ्या, सिंगल धाव नक्कीच बनेल या बॉलवरती आणि या सिंगल टीमची धावसंख्या 32 रन. लेग बॅटचा सिग्नल पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सिंगल स्ट्राईक इनवरती संजय नाईक पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल यावेळी जर पाहिला तर वेगात टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील, अपील उचलून धरण्याचा प्रयत्न अगदी जर पाहिलं तर सर्वच फिल्डरने केलाय. उत्साह जास्त तो आत्मविश्वास कमी, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. डॉट बॉल 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन 3 ओव्हर्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सरकार 76 कुरचोरेम क्रिकेट टीमने जर पाहिले तर सुरुवात संजय नाईक आणि त्याचबरोबर विकी नाईक यांनी अगदी दमदार केले, परंतु त्यानंतर सिद्धेश यांचं कमबॅक या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. फक्त एक मोठा फटका जरूर आलाय, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये ते कमबॅक पाहायला मिळाले. दबाव टाकलाय बॅटरवरती, आक्रमण रोखण्यात आलंय सिद्धेशकडून आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चौथ्या ओव्हरसाठी बदलाव करण्यात आला. विकेट टेकर बॉलर आले चौथ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती, ज्याने विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. जो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय रुद्रेश पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. और रुद्रेशचा पहिलाच बॉल फुल टॉस मिळालाय, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. स्पेल बाउंड लाईनच्या वरून बॉल पाठवलाय प्रेक्षक वर्गाच्या दिशेने आणि नक्कीच आता चौथ्या पंचांकडे रेफर केलाय बॉलची हाईट पाहण्यासाठी, परंतु पहिल्याच बॉलवरती संजीतच्या बॅटमधून आलाय. मैदानात धमाका, नक्कीच तो क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
अजून एक मोफतचा चेंडू. येणारा नेक्स्ट बॉल असेल प्री हिट बॉल. अगदी मनमुराद फटका खेळण्यासाठी संजितला. यावेळी ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका खेळण्यात वाईट लॉंगल फिल्डर पाहायला मिळतात. येतात बॉल रोखण्यासाठी सिंगल स्मेल या बॉलवरती. 40 रन 40 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. सिंगलने जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट केले. फ्री हिट बॉल होता. संधी मोठा फटका खेळण्यासाठी परंतु चांगला बॉल देखील डिलिव्हर केला होता रुद्रेशने आणि त्याचमुळे सिंगल फक्त धाव बनली आहे त्या बॉलवरती आणि त्या सिंगलने टीमची धावसंख्या 40 रन. स्ट्राईकिंग इनला बॅटर संजय नाईक तयार. यावेळी चांगला फटका ड्राईव्ह केला. फ्रंट फूटवरती ड्राईव्ह पाहायला मिळाला. हलक्या हाताने वाडी स्लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय सिंगलने. टीमची धावसंख्या 41 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 41 धावा एक बाद या धावपलकावरती. संजय नाईक टीमला लीड करत असताना आज नेतृत्व करतायत या टीमचं आणि या नेतृत्वामध्ये जर पाहिलं तर टीम चांगला कामगिरी देखील करत आली आहे. यावेळी फटका जर पाहिला तर हवेत खेळ आहे. मिस टायमिंग फटका. डीप मध्ये आहेत फिल्डर आलेत. कॅच खाली पकडलाय देखील. एक चांगला सेफ हँड कॅच. विकेट मिळेल या ओव्हरमध्ये. सजितला माघारी पाठवलंय रुद्रेशने. सेकंड विकेट डाऊन. 41 रन ऑन द बोर्ड. रुद्रेशने लेफ्ट हँडर गोलंदाज अगदी जर पाहिले तर या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी आज विकेट टेकर म्हणून बदलेत. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईकिंग इनला राहतील लेफ्ट हँडर बॅटर टू लेफ्ट हँडर बॉलर. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहणं आता नक्कीच औत्सुक्याचं राहील. कारण ज्यावेळी लेफ्ट हँडर बॅटर लेफ्ट हँडर गोलंदाजच्या अगेन्स्ट पाहायला मिळतो त्यावेळी बॅटर ते गोलंदाज आणि फलंदाजात चांगलंच रंगत असतं. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. मिड ऑफ 30 या सर्कलच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करत असताना डॉट बॉल पाहायला मिळतो अक्षयच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस परंतु अक्षयला तो डॉट आलाय आणि या डॉट बॉलने टीमची धावसंख्या 41 रन. 41 धावा धावपलकावरती. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. यावेळी चेंडू जर पाहिला तर वाडी स्लॉंगॉपला ट्रॅव्हल करतो. सिंगल धाव नक्कीच बनेल या बॉलवरती. अक्षयच्या बॅटमधून आणि सिंगल टीमची धावसंख्या 42. 42 धावा धावपलकावर. रुद्रेशने जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपल्या टीमसाठी विकेट मिळवले. सेकंड स्पेल दरम्यान देखील आपल्या टीमसाठी विकेट मिळवले रुद्रेशने आणि विकेट टेकर बॉलर म्हणून पाहायला मिळतात मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमसाठी. सिंगल स्ट्राईक इनवरती संजय नाईक. लोअर फुल टॉस बॉल चांगला क्रिकेट. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली या बॉलला. मिड विकेटला चेंडू जर पाहिलं तर त्या ठिकाणी रोखण्यात आला फिल्डरच्या माध्यमातून परंतु एक धाव बनेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना 43 रन 43 धावा 2 बाद. रुद्रेशचे 2 ओव्हरचे स्पेल जर पाहिले तर कमालचे राहिले. दोन्ही स्पेल दरम्यान रुद्रेशने विकेट मिळवले. कमबॅक आपल्या टीमसाठी त्याने केले परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजांना अजून चमकदार कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. परंतु एका बाजूने जर पाहिले तर संजय नाईक यांची देखील रणनीती थोडीशी वेगळी पाहायला मिळते. येणारा स्लॉक षटका दरम्यान आक्रमण नक्कीच करण्यात येईल. सुरुवातीला अटॅकिंग बॅटिंग केले परंतु त्यानंतर संयम दाखवत आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. अगदी जबाबदारीचं क्रिकेट खेळत आहेत. परंतु येणारा स्लॉक षटका दरम्यान नक्कीच थोडेसे रूप देखील आपले बदलताना पाहायला मिळतील. येणारा 4 ओव्हरचा खेळ बाकी राहिला आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आपण चेंज करूया. जुळले जातील श्याम कलंगुटकर सर. जुळले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये सनी शेट्टी. धन्यवाद सुमित सर. पहला पड़ाव पार कर लिया है 4 ओवर का. बचे और 4 ओवर इस पारी में. देखना होगा किस प्रकार के साथ आगे गुजरेगी ये पारी.
76 कुरचोरेम टीम के लिए। जी हाँ बिल्कुल, लतीफ दिखाई देंगे बॉलिंग मार के ऊपर। 24 गेंदों का खेल बाकी इस पारी में, देखना होगा कितने रन बना पाएंगे सरकार 76 कुरचोरेम की टीम। संजय नाइक कल के दिन लाजवाब प्रदर्शन किया था उन्होंने, और उसी प्रदर्शन के बलबूते पर आज यहां पर इस सेमीफाइनल के मुकाम के ऊपर अपनी टीम के लिए खेलते हुए। पहली गेंद लेकर तैयार, इस बार घुमाया, बहुत ही बढ़िया, पुल सक्सेसफुल यहां पर संजय नाइक के बल्ले से। इस गेंद के ऊपर मिलेंगे पूरे आधा डजन रन, 6 रन के लिए। एलईडी स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं किस प्रकार ये गेंद ट्रेवल की, और दर्शक दीर्घा में मेरे साथी कमेंटेटर सुमित कालसेकर ने एक हाथ से कैच को लपक लिया। फिलहाल के लिए ड्राइव किया हुआ शॉट, कवर्स की दिशा में खेला हुआ ये शॉट सिर्फ एक सिंगल मिलेगा। सिंगल के साथ मंजिल आगे बढ़ते हुए स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 50 के ऊपर। 50 का आंकड़ा यहां पर छू लिया है सरकार 76 कुरचोरेम टीम ने। देखना होगा कितने रनों का लक्ष्य सामने रखेंगे मैच फिक्सिंग कारापुर के। किवी स्ट्राइकर्स आयोजित 3rd एडिशन ऑल गोवा सिंधुदुर्ग म्युनिसिपालिटी पंचायत लेवल क्रिकेट टूर्नामेंट। फिर से एक बार हल्के हाथों से खेला, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में सिर्फ एक सिंगल के लिए। एक छक्का खाने के बाद मैं कहूंगा बहुत ही बढ़िया सेंसिबल क्रिकेट हमें देखने को मिला। स्ट्राइक रोटेट हुआ, उसके बाद लाजवाब मैं कहूंगा गेंदबाजी का भी प्रदर्शन, कमबैक डिलीवरीज हमें देखने को मिले लतीफ की ओर से। अपने लाइन ऑन लेन में सुधार लाया। फुल टॉस गेंद, ये देखिए इस गेंद के ऊपर फुल टोल दिया है संजय नाइक ने। इस ओवर का दूसरा छक्का संजय के बल्ले से निकलता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर मुझे लगता है यहां से संजय नाइक अपने गियर्स चेंज करेंगे, एक्सेलरेटर पर पाव दबाएंगे और रन गति को बढ़ाएंगे। इस बार गेंद को जाने दिया, और जी हां बिल्कुल वाइड यहां पर करार दी गई है अंपायर द्वारा। एक रन यहां पर जुड़ता हुआ स्कोर के खाते में। जी हां बिल्कुल, बहुत देर के बाद यहां सलाह मशवरत की और रिफर किया है इस डिसीजन को। वाइड डिलीवरी, जी बिल्कुल दिशाहीन ये गेंद थे, आउटसाइड द रीच में कहूंगा बैट्समैन के, इसके कारण वाइड करार दी गई है फोर्थ अंपायर द्वारा। स्लोअर गेंद कट किया, गेंद जाती हुई डीप पॉइंट के रीजन में, फील्डर वहां पर तैनात, फंबल हुए वहां पर, लेकिन बहुत ही बढ़िया रिकवरी, 2 रन इसी बीच चुराए, और इस 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ते हुए स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 60 के ऊपर। 60 रन यहां से देखना होगा, अगर आप 30-40 रन और जोड़ेंगे तो इस सतह के ऊपर बहुत ही बढ़िया टोटल माना जाएगा, और इस सेमीफाइनल के मुकाबले में दबाव भी बहुत होता है। फिर से एक बार गेंद को जाने दिया, और फिर से एक बार वाइड करार दी गई है अंपायर द्वारा। एक और रन जुड़ता हुआ, 61 रन स्कोर कार्ड के ऊपर।
फिर से एक बार, ओहो ये देखिए, अपील अपील अपील। इस अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम शायद होगा। जी हाँ बिल्कुल, अंपायर के मन में कोई संदेह नहीं। नतीजा यहाँ पर डॉट गेन। इसी के साथ ओवर की भी समाप्ति। 5 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है और 5 ओवर समाप्ति के बाद स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 61 के ऊपर, 61 रन 2 विकेट के नुकसान पर। डीजे धन्यवाद डीजे। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है 61 रन स्कोर कार्ड के ऊपर। और जी हाँ बिल्कुल, इशारा आता हुआ केवी स्ट्राइकर्स 111 ओवर का। आप देख सकते हैं सभी फील्डर्स 30 यार्ड सर्कल के बाहर होंगे। बहुत ही बढ़िया कॉन्टेस्ट होने वाला है, इवेंटफुल होने वाला है ये ओवर। बॉलिंग मार्क के ऊपर सबसे महत्वपूर्ण ये ओवर लेकर निखिल हमें दिखाई देते हुए अपने कंधों के ऊपर वो जिम्मेदारी ली है इस ओवर के लिए। पहले गेंद एज लगी, गेंद जाती हुई फाइनल की रीजन में फील्डर वहां पर तैनात किए गए हैं। सिर्फ एक सिंगल मिलेगा। जी हाँ बिल्कुल, बहुत ही बढ़िया रणनीति मैं कहूंगा। एक रन निकालकर संजय नायक को स्ट्राइक एंड के ऊपर लाया गया है। उनके पास वो क्षमता है, उनके पास वो काबिलियत है, उनके पास वो ताकत, उनके पास वो नजाकत भी है बड़े टोटल में तब्दील करने की। 62 रन स्कोर कार्ड के ऊपर 111 ओवर चालू होता हुआ इस पारी में। शॉर्ट पिच गेंद पुल किया, लेकिन जो संपर्क चाहिए था ठीक तरह से मिला नहीं। इसके कारण सिर्फ एक सिंगल मिलेगा। जब तक कॉर्नर के ऊपर फील्डर फील्ड करते थ्रो करते सिर्फ एक सिंगल चुराया। सिंगल के साथ मंजिल आगे बढ़ते हुए स्कोर पहुंच चुका है 63 के ऊपर। 63 रन ऑन द स्कोर कार्ड, 2 विकेट के नुकसान पर। मैं कहूंगा प्लेटफॉर्म यहां से सेट है, यहां से आपको कहानी आगे बढ़ानी पड़ेगी। फिर से एक बार हुक किया, देखना होगा कितनी दूरी इस गेंद के ऊपर। इतनी दूरी की मिलेगी 6 रनों की मंजूरी। जी हाँ बिल्कुल, बहुत ही बढ़िया ये खूबसूरत सा मैदान आप देख सकते हैं अंडर द फ्लड लाइट्स। वो ताजगी हमें दिखाई देती हुई, समुद्री हवाएं की लहरें यहां पर मैदान के भीतर सभी दर्शकों को फील होती हुई। फिर से एक बार घुमाने का प्रयास था, लेकिन वो प्रयास आखिरकार प्रयास ही रहा। नतीजा यहां पर डॉट गेंद। समुद्र तट के नजदीक बसा हुआ ये मुरजिम का गांव, और उस खूबसूरत गांव में खूबसूरत ये मैदान और खूबसूरत क्रिकेट यहां पर खेला जा रहा है। केवी स्ट्राइकर्स 3rd एडिशन क्रिकेट टूर्नामेंट। इस बार जड़ में डाली गेंद, और ये देखिए अपने एंड के ऊपर आपने अगर विकेट के ऊपर बॉल को लगाया होता तो ये विकेट तय था। लेकिन जी हाँ बिल्कुल, शायद उनकी रणनीति होगी कि संजय नायक को आपको आउट करना होगा, इसीलिए उन्होंने दूसरे एंड के ऊपर थ्रो किया। मौका बना था लेकिन उस मौके को बना नहीं पाए। जी हाँ बिल्कुल, एक ही तरीके से आप इस ओवर में आउट हो सकते हैं, वो भी रन आउट। मौका बना था लेकिन वो मौका कबूल नहीं किया। इस बार हेलीकॉप्टर सा उड़ाया है, ठीक तरह से इसे लैंड नहीं किया है। सिर्फ एक सिंगल मिलेगा और इस एक रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 71 के ऊपर। 71 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 6 ओवर्स बची है और 12 गेंदें इस पारी में।
क्या होगा ये तो आने वाला समय ही बताएगा। तब तक के लिए सुनते हैं डीजे के कुछ सुनहरे गाने। इस मुकाबले के लिए मैच ऑफिशियल्स सर शिवशरण दाभोलकर, उनके साथ साथ सर राजेश शिग्नापुरकर, फोर्थ अंपायर सर मुन्ना दाभोलकर। लाइव प्रसारण tenniscricket.in, पिक्चर परफेक्ट क्वालिटी, बहुत ही बढ़िया फ्रेम में वो कैप्चर करते हैं हर एक मूवमेंट को। आप देख सकते हैं किस प्रकार का उनका क्वालिटी है। सभी दर्शक जो जुड़ चुके हैं उनका सभी का स्वागत करता हूं। लो फुल टॉस, ये देखिए फॉलिंग स्वीप, और शायद इस गेंद के ऊपर चढ़कर आते तो रनआउट का मौका भी बन सकता था, लेकिन अंत भला तो सब भला, सिंगल मिला। थोड़ी सी दिक्कत में वहां पर दिखाई देते हुए संजय नायक। कल के दिन भी हमने देखा था थोड़े से क्रैम्प्स आए थे उनको उस शाम के समय में, लेकिन इस बार मुझे लगता है कि कुछ दिक्कतें ज्यादा होगी नहीं, क्योंकि मस्विन ये मुकाबला है, कड़ा ये मुकाबला है, सब कुछ यहां पर दाव पे लगाया हुआ है। सभी जो खिलाड़ी होंगे वो अपना पूरा 100% इस मुकाबले में देंगे, पूरी जान अपनी झोंकेंगे इस मुकाबले में। पहला सेमीफाइनल आर्यन आरव 11 पैंथर्स शेल्डेम ने जीता था। इस बार घुमाया आड़े बल्ले के साथ, ये गेंद जाते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में। स्कोर कार्ड के ऊपर 76 रन ऑन द स्कोर कार्ड। फिर से एक बार लो फुल टॉस, ये गेंद सीधा जाएगी फील्डर के हाथों में, सिर्फ एक सिंगल के लिए। बहुत ही बढ़िया क्रिकेट में कहूंगा, एक चौका उसके बाद सिर्फ एक सिंगल। स्ट्राइक एंड के ऊपर संजय नायक, इनके वो बाजुओं में दम है, शक्ति प्रदर्शन करना जानता है ये खिलाड़ी। इस बार घुमाया अपील अपील, और जी हाँ बिल्कुल अंदरूनी किनारा और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। विकेट यहां पर बड़ी मछली जाल में फंसी और बॉलर हर्षद माथोंडकर के चेहरे के ऊपर हंसी। विकेट यहां पर। संजय बैक टू द पवेलियन। डीजे सनील सावंत स्ट्राइक एंड के ऊपर आते हुए संजय की जगह लेने के लिए। संजय ने कुल मिलाकर बनाए 44 रन, 44 रन की पारी खेलकर पवेलियन में लौटे। लाजवाब वो पारी थी अपनी टीम के लिए, अपनी टीम की हैसियत से इस मुकाम के ऊपर ऐसी पारी खेलना बहुत ही महत्वपूर्ण होता है। 77 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पर सनील सावंत। ड्रेसिंग रूम से शायद उनको मैसेज आया होगा कि आइए चलिए बड़े शॉट लगाइए, अपना शक्ति प्रदर्शन कीजिए। अल्टी पल्टी खेलने का प्रयास, अपील, लेकिन उस अपील को नकारा अंपायर ने और लेग बाइस के रूप में ये रन जुड़ता हुआ स्कोर के खाते में। 78 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहां से अगर आप और 10-20 रन जोड़ेंगे तो बहुत ही किफायती टोटल माने जाएगा इस सतह के ऊपर इस शाम के समय में। हाँ जी हाँ बिल्कुल, मुकाबला भी बहुत ही कड़क होगा क्योंकि सामने बहुत ही तगड़ी टीम है मैच फिक्सिंग कारापुर। उस खेमे में भी बहुत बड़े बड़े नाम शामिल है। फुल टॉस गेंद, ये गेंद हवा में, इस गेंद के ऊपर मिलेंगे पूरे आधा डजन रन, 6 रन।
अगर 84 रन ऑन द स्कोर कार्ड। लाजवाब यहाँ पर टोटल में कहूंगा इस सतह के ऊपर बचे इस पारी की। और 6 गेंदे, 6 महत्वपूर्ण गेंदे, आखिरी ओवर। 84 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखना होगा कितने रन और जुड़ पाएंगे इस टोटल में। प्लेटफॉर्म यहां पर सेट है, स्टेज यहां पर सेट है। 6 गेंदों के ऊपर एक ही मंत्र होगा, वॉच द बॉल एंड हिट द बॉल। बॉलिंग मार्क के ऊपर लतीफ हमें दिखाई देंगे इस आखिरी महत्वपूर्ण ओवर में। 86 रन स्कोर कार्ड के ऊपर, 84 रन ऑन द स्कोर कार्ड। 3 विकेट खो चुके हैं सरकार 76 कुरशोरेम की टीम। पहली गेंद लेकर तैयार, राइट हैंड ओवर द विकेट से लतीफ। पहली गेंद लो फुल टॉस, घुमाया, गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र में हर्षद माथोंडकर वहां पर थोड़े से फंबल होते हुए, और उस फंबल की बदौलत 2 रन चुराने में कामयाब। 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ते हुए स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 86 के ऊपर। 86 रन ऑन द स्कोर कार्ड। क्या 100 का आंकड़ा पर पार कर पाएंगे, ये देखने वाली बात होगी। फिर से एक बार घुमाने का प्रयास, लेकिन वो प्रयास आखिरकार प्रयास ही रहा। नतीजा यहां पर डॉट गेंद। शाह बिल्कुल रिफर किया है इस डिसीजन को। डॉट डिलीवरी यहां पर महत्वपूर्ण डॉट डिलीवरी। आखिरी ओवर में आप अक्सर कम देखते हैं क्रिकेट के खेल में डॉट डिलीवरी। प्रेशर यहां पर दबाव बनता हुआ सनील के ऊपर। इस बार गेंद हवा में, लीडिंग एज, फॉलो थ्रू में इस कैच को कंप्लीट नहीं किया लतीफ ने। मौका बना था और उस मौके को बुना नहीं पाए। 1 रन मिला इस गेंद के ऊपर और 1 रन के साथ मंजिल आगे बढ़ते हुए 87 के ऊपर। 87 रन स्कोर कार्ड के ऊपर बचे और 3 गेंदे, 3 महत्वपूर्ण गेंदे। क्या बड़ा शॉट आएगा इस गेंद के ऊपर। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन अक्सर दिक्कतें पैदा करती है फील्डिंग करने वाली टीम को। इस बार घुमाया, यह भी गेंद हवा में। इस बार भी मौका बना चुका है और इस बार भी एक्शन रिप्ले हमें देखने को मिला है। लेकिन ये देखिए अपना विकेट सेक्रीफाइस किया है। शायद मुझे लगता है कि हाथ में थोड़ा सा मक्खन लगाया था, क्योंकि 2 गेंदों के ऊपर 2 कैचेस ड्रॉप और सेम वहां पर हमें एक्शन रिप्ले देखने को मिला। $88 रन स्कोर कार्ड के ऊपर, 88 रन स्कोर कार्ड के ऊपर बचिए और 2 गेंदे। अगर 2 बड़े शॉट आप लगाएंगे तो 100 का आंकड़ा पार कर सकती है, लेकिन 2 बड़े शॉट लगाने में सक्षम रह पाएंगे या नहीं, ये देखने वाली बात होगी। फिर से एक बार लो फुल टॉस, डिप करती हुई गेंद, चकमा दिया बल्लेबाज को। एक और डॉट डिलीवरी यहां पर। इस ओवर की अगर मैं बात करूं तो दूसरी डॉट डिलीवरी हमें दिखाई देती हुई मुझे इस पारी की और इस ओवर की आखिरी गेंद। आखिरी गेंद के ऊपर देखना होगा कितने रन बना पाएंगे 76 कुरशोरेम की टीम। फिर से एक बार आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास था, लेकिन फिर से एक बार वो प्रयास आखिरकार प्रयास ही रहा। नतीजा यहां पर एक और डॉट गेंद। किफायती यहां पर गेंदबाजी की आखिरी ओवर में लतीफ ने, और इसकी बदौलत स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 88 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बॉलिंग का प्रदर्शन हमें देखने को मिला। हर्षद माथोंडकर बहुत ही किफायती रहे, उसके बाद रुद्रेश सिद्धेश बहुत ही इकोनॉमिकल। लतीफ एंड में जाकर मोमेंटम अपने ओर खींचा
और कुल मिलाकर स्कोर पहुंच चुका है 88 रन। संजय नायक की मैं दाद दूंगा, बहुत ही तारीफ करूंगा उनकी, क्योंकि कुल मिलाकर उन्होंने बनाए 44 रन, 44 रन उन्होंने बनाए। एक किफायती पारी मस्विन मुकाबले में, सेमीफाइनल के मुकाबले में खेली अपनी टीम के लिए। स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 88 रन, यानी कि जीतने के लिए 89 रन। 89 रन एक पहाड़ जैसा लक्ष्य मैं कहूंगा इस सतह के ऊपर इस शाम के समय में। क्या ये चेस होगा, ये देखने वाली बात होगी। क्या होगा ये तो आने वाला समय ही बताएगा। और मैं आमंत्रित करना चाहता हूं आंखों देखा हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर सर श्याम कलंगुटकर को।
KB Strikers semi-final 2 of this third edition. Match fixing KARAPUR needing 89 runs to win. Sunil Sawant to start off the proceedings. And straight away goes over the top and clears the lot with utmost ease. Does Siddesh Mendkurkar. Again in the air and oh, just away from the reach of Sanjay Naik. Hope he's all right. He's down and might have just collided with the impact of the ground. It's a hard surface. Whenever you fall, it just tends to gets you into that blackbird sight at the point of contact. That will be a boundary. Six of the first, then a boundary. What has Sunil Sawant got for us? Is it going to be a bouncer? Or is it going to be a slow delivery? Nicely whipped. And that will just be one single this time. Brings Sachit Sawant on strike. Slow delivery, that's up in the air. And taken, gone, first casualty in form of Sachit Sawant. 11 for 1.
Sachin, the new man in. This time, onto the stumps. Ricocheting off the stumps, gets a single. Score moves on to 12. Up and over the infield. And that's on the bounce. Will be just one. Single 20 over after completion of one. It's 13 for 1. रिक्वेस्ट करता मॅडम तारा अडफडकर झेडपी मेंबर आपली बसका घेवची तेंच्यांनी मान्यवर कक्षान व्हडल्यान ताळयो जावनी सगळ्या मेंबर्सा कडल्यान तेंचे स्वागत करा. मेंबर्स ऑफ केवी स्ट्रायकर्स. Vicky Naik from the opposite end. 13 for the loss of 1. Deep in his crease, swatted away on the onside. Some work to do for the fielder. Fast outfield. And that's a boundary. Under a bit of a scare now. Sarkar 76 CURCHOREM as already runs have been leaking. 17 runs. That's up in the air. This could be the moment. Had taken. Who better to take it? Sanjay Naik. Seasoned veteran. Already had a tumble with that injury. Controlled it completely. And the second wicket down. 17 for 2. Match fixing KARAPUR in a spot now. "17 for 2. In walks Janu Varak. Two new batsmen at the wicket, Sachin and Janu. Vicky Naik straight away with that breakthrough. Slow delivery, nicely cut away in the gap. Back to the point. Fielders in tandem. And brilliant work. Stops a certain boundary. Couple of runs have been added. Gets off the mark with a couple. Score moves to 19.
in pursuit of 89 runs in 8 overs. First 2 overs mandatory power play. 6th over, the triple 1 over, where all the fielders are outside the 30-yard ring. It's a free hit over. Can't be given out unless and until it's a run out. Slower delivery. What a delivery that is. Absolute beauty. Completely squared the batsman, inviting him to come forward, and then just turn the fingers over. In fact, the wrist comes into good effect. Again, looking for the reverse appealing. Might have been just going above the stumps. Officials in the middle, Rajesh Signapurkar, and his partner at the other end, Shivcharan Dabolkar, was complaining about the heat earlier, getting red rashes. We'll have a breather later on, asking me about some cool places to visit in the north. This might be close, but it just misses. Brilliant over coming to an end. Just the 6 coming from it and a wicket. 19 for the loss of 2. Match fixing KARAPUR. Runs as the target. 70 required now in 6 overs. 36 deliveries and you need 70. Match fixing KARAPUR. Will it be all the battle of the south, or will it be the battle of south and the middle? This time it will be wide, extras. Score moves on to 20. Aravari and 11 Sheldon already through into the finals. Very close to CURCHOREM. That's big. That is massive. It's over the crowd. What a tremendous strike that is from Sachin. That you need. Tennis Cricket has got it all. Gaurav Sawant and his entire team working behind the curtains.
That's wide, extras. Oh, missed opportunity, very close to the stumps. Mr. Desai behind the stumps was interested. Looked very close. Dented bow. This time belted. Has he found the gap? No, he hasn't. Some work to do for the fielder. Will be a couple of runs. Excellent running between the wickets by these two. Requesting the light guy not to do that. Requesting the light operator. Once it's a boundary, you can do it. Not in the middle of the over. Swing and a miss. Dot delivery. Full toss. And nobody there. Will be a boundary. Onto the advertising cushion. Gets a boundary. Delivery on the leg stump. In 31 deliveries. 56 in 31. What a game we are unfolding. Again, very full. Again, missed. Dot delivery will mark the end of 3 overs. 33 for the loss of 2. Requiring 56 in the remaining 5 overs. 30 deliveries remaining and requiring 56 runs to win for match fixing Karapur with 8 wickets in hand. .56 runs required to win. Vicky Naik again. Janu on strike. Swing and a miss. Dot delivery. Again, tantalizingly close to those stumps. Excellent delivery again. KB Strikers Edition 3. Powered by Swapnil Suhas Shedgaonkar. Punch member Village Panchayat Morjim. Semi-final 2 between these two. Again full. That has been whipped down the ground. Down to Sunil. Will be just one. Single added. Score moves on to 34. Requiring 55 in 28 deliveries.
55 in 28. Where is this game headed? So far, evenly poised. I can't decide, can't pick a side at this particular moment. That has been left alone. That will be wide. Extras. Gone. Knocked him over. Shuffling too far across. And exposing the leg stump. And that's what was targeted by Vicky Naik. Another one gone. 3 down. Match fixing Karapur. Half century in the first game. Then has been getting some starts. Can he deliver tonight? Where his team needs him to fire and enter the finals. Miss. Again looking to go aerial. Missing out. Again, two under the bat, not carrying to the wicketkeeper because Desai. Very close again, living dangerously, getting some jitters at the beginning. Harshad Matondkar. Well, it's all about those little moments which you take. Get some time in the middle and then you start to explore things. Is this the night of either of these two, Vicky or Harshad? Slow delivery, excellent delivery. Taking the ball away. Completion of over number 4. Right back in this game. Just 2 runs coming from it. And a wicket. 35 for 3. Requiring 54 in the remaining 4 overs. Will be changing voice to take you towards the climax. It will be Sumit Kalsekar with you in the com box. आणि 89 रनच्या टार्गेटचा तो पाठलाग करत असताना मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीम जर पाहिले तर सुरुवातीला थोडीशी अगदी अडखळत बॅटिंग करत असताना पाहायला मिळाली. 35 रन बदल्यात स्कोरबोर्डवरती लॉस ऑफ 3 विकेट येणाऱ्या 24 बॉलवरती करायचे आहेत. अजूनही 54 धावा. गोलंदाजीत बदलाव झालाय. 5व्या ओव्हरसाठी आपण पाहतोय सरकार 76 कुरचोरेम क्रिकेट टीम कडून
सनील सावंत गोलंदाजी मार्कवर. कालच्या रात्रीमध्ये या गोलंदाजाने अगदी प्रभावित गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. तो वेग भन्नाट पाहायला मिळाला गोलंदाज सनीलच्या गोलंदाजीत आणि आज पुन्हा एकदा त्याला सिद्ध करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण महत्त्वपूर्ण मॅच आपल्या टीमसाठी. सेमीफायनल मॅच स्ट्रायकिंग एंडला जानू पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करतील या ओव्हरमधील. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मिड विकेटवरून फिलर येतील, परंतु मेल फक्त सिंगल या बॉलवरती जानूला. आणि या सिंगल आहे टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती 36 रन, 36 धावा धावपलकावरती. एका बाजूने या संघाचा कर्णधार, संघाचाच नेतृत्वाधीश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जानूची साथ देत आहेत हर्षद मातोंडकर. आणि त्याला अंतिम चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल, आपल्या टीमसाठी लढावं लागेल. ज्यावेळी लढाल त्यावेळेस घडाल मैदानाच्या आतमध्ये. आणि महत्त्वपूर्ण या मॅचमध्ये हर्षद मातोंडकरची ती खेळी खूप महत्त्वाची असेल मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती सनील सावंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार राहतील. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी खराब बॉल, फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. मिड विकेटला फटका खेळ आहे. कॅच देखील पकडलाय फिल्डरने. यावेळी खराब कॉलिंग पाहायला मिळाले. रनआउटच्या स्वरूपात जानू माघारे परत येईल. नो बॉलचा सिग्नल पोहोचला आहे आणि नो बॉल वरती जी विकेट फक्त येईल ती फक्त रनआउटची आणि ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा कॉल चुकलाय. आपण नेहमीच म्हणत असतो दोन्ही बॅटरमध्ये संभाषण खूप महत्त्वाचं असतं, यस नो वेट. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ते कॉलिंग थोडंसं खराब पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली आहे. जानू माघारे परत आहेत. नो बॉलचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचलाय. कॅच तर कमालीचा घेतलाय मिड विकेट फिल्डरने, परंतु रनआउटच्या स्वरूपात जानू माघारे परत आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीचं क्रिकेट प्रत्येक बॅटरला मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमसाठी खेळायचं. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर सरकार 76 कुरचुरेम क्रिकेट टीमसाठी प्रत्येक फिल्डरला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला लतीफ स्ट्रायकिंग एंडला तयार असतील. पहिलाच बॉल फेस करतील लतीफ स्वतःच्या इनिंगमधील. 38 रन, 38 धावा धावपलकावरती बनलं. यावेळी चांगला बॉल लेंथवरती पाहायला मिळाला. लेंथवरती चेंडू पडल्यानंतर अगदी राईस होत असताना सरप्राईज देखील केला. अतिरिक्त उंची प्राप्त केली या बॉलने. बॅटर लतीफच्या अगदी खांद्याच्या जवळून चेंडू विकेट किपरांच्या दिशेने पोहोचलाय. स्पर्धेदरम्यान आजच्या या मेगा फायनलसाठी जर पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत श्री रजनीश शिरोडकर मॅडम, पंच मेंबर ऑफ विलेज पंचायत मांद्रे. हार्दिक स्वागत. यावेळी चांगला बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय कव्हरला. फिल्डर आहे डीप कव्हरला. सिंगल स्मेल या बॉलवरती लतीफला आणि या सिंगल टीमची धावसंख्या 39 रन, लॉस ऑफ 3 विकेट. प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं तर नक्कीच आज ती धाव बनणं मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमसाठी खूप महत्त्वाची असेल, तर प्रत्येक धाव रोखणं हे गोलंदाज फिल्डरला खूप महत्त्वाचं असेल सरकार 76 कुरचुरेम क्रिकेट टीमसाठी. दोन्ही टीमचं जर पाहिलं तर एकाच स्वप्न या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये खेळायचं आहे. ऑन साइडला क्रॉस बॅट फटका खेळाय. चेंडू ट्रॅव्हल करतो डीप काऊ कॉर्नर. बाउंड लाईनच्या दिशेने फिल्डर येतात त्या ठिकाणी परत एक वेळा सिंगल पाहायला मिळेल. यावेळी हर्षद मातोंडकरच्या बॅटमधून ती सिंगल कंप्लीट करण्यात आले. चांगली गोलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये. सनील सावंतच्या माध्यमातून एक खराब बॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर काय कमालीचं ते कमबॅक या ओव्हरमध्ये सनीलने केले. संघाच्या कॅप्टनने जो दाखवलेला विश्वास सनीलवरती, तो विश्वासाचा या मॅचमध्ये साध्य करत असताना सनील पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस, बॅटची किनार, आवाज आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर लतीफला पाठवलाय बॅक टू दी पवेलियन. चेंज ऑफ पेस, गती पूर्णतः काढली. या बॉलची मोठ्या फटक्याचा प्रयत्न, लतीफचा बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या गोदीमध्ये. लतीफ माघारे परत आहेत. सेमीफायनल मॅच मध्ये आपली विकेट गमवत असताना बॅक टू दी पवेलियन.
असून अगदी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद टेनिस क्रिकेट वाहिनीवरून देखील क्रीडा रसिकांनी घेतलाय आणि आज मेगा फायनलमध्ये जर पाहिलं तर या मैदानावरती देखील मोठ्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थिती दर्शवतात ही स्पर्धा पाहण्यासाठी। आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आजच्या या महान 3 दिवसासाठी। सर्वांचं सहर्ष स्वागत। नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक येईल संगेश ओ यावेळी चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय, ड्राईव्ह जरूर केलाय, सन्मान दिला या बॉलला संगेशने, एवढा चांगला बॉल डिलिव्हर केलाय सनील सावंतने। सफलतापूर्वक ओव्हर, एक विकेट या ओव्हरमध्ये मिळवली आपल्या टीमसाठी आणि यशस्वी पूर्ण षटक समाप्त होत असताना 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पूर क्रिकेट टीम आपण पाहतोय। एकूण 50 धावा सिग्नल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय। केवी स्ट्रायकर 111 ओव्हर, ज्यामध्ये सर्वच्या सर्व फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक आगळी वेगळी आपण संकल्पना पाहतोय, ज्या ओव्हरमध्ये सर्वच्या सर्व फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर आणि या ओव्हरमध्ये आपण फक्त विकेट जी घेऊ शकता ती फक्त रनआउटची विकेट असेल। आतापर्यंत या ओव्हरचा विचार केलाय, पुन्हा स्पर्धेत या ओव्हरमध्ये फक्त 3 विकेट आपण रनआउटच्या पाहिल्यात। पुढे स्पर्धेचा तो विचार करत असताना गोलंदाजीत 6व्या ओव्हरसाठी गंधार स्ट्राइक एंडला हर्षद मातोंडकर पहिलाच बॉल फेस करतील। 18 बॉलवरती करायच्यात 49 धावा। पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू पिच केलाय, सोडून देण्यात आलाय आणि पंच देखील वळतायत, सिग्नल करतायत वाईट बॉल साठी। त्यानंतर रेफर करण्यात आले 4th अंपायर कडे हा बॉल पाहण्यासाठी। रेफर केलाय हा बॉल पाहण्यासाठी 4th अंपायर सर मुन्ना दाभोलकर आपण पाहतोय। वाईट बॉलचा सिग्नल आलाय 4th अंपायर कडून देखील आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू खूपच बाहेर पिच केलाय गंधारने आणि अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या देखील ती बदलल्या। पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा रन खर्च केले आहेत गंधारने। अडवा बाटने यावेळी जर पाहिला तर खेचून फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉनला ट्रॅव्हल करतो, फिल्डर आधीच वेगात गतीने त्या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर चांगला ताबा मिळवला या बॉलवरती, सिंगलच बनेल या बॉलवर। हर्षद मातोंडकरच्या बॅटमधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। सरकार 76 कुरचुरेम क्रिकेट टीमचा विचार केला, बॅटिंगमध्ये देखील आज कमाल पाहायला मिळाला आणि त्यानंतर गोलंदाजीत देखील प्रत्येक गोलंदाज आपली सर्वोत्तम कामगिरी या मॅचमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत। फुल टॉस बॉल, मिस टायमिंग फटका, इनसाइड आउट खेळाय, लॉग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करेल, मेल फक्त सिंगल याही बॉलवरती। संधी होती मोठा फटका खेळण्यासाठी बॅटरला, परंतु सिंगल आहे। टीमची धावसंख्या 43 रन, 43 रन, लॉस ऑफ 5 विकेट, म्हणजेच काय तर अर्धा संघ माघारी परतलाय। मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीम। फुल टॉस बॉल, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, विकेट किपर आता जज करतायत, परंतु कॅच नो मॅन्स लँड मध्ये पाहायला मिळाले, कारण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त विकेट ती रनआउटची मिळू शकते आणि तो कॅच देखील सोडलाय। सिंगल मिळाली या बॉलवरती हर्षद मातोंडकर या बॅटला आणि या सिंगल टीमची धावसंख्या 44 रन, 44 धावा धावपलकावर। सिंगल डबलने फक्त धावसंख्या बदलेल, पण तुझ्या टार्गेटचा पाठलाग सोपा बनवायचा असेल, टार्गेटचा पाठलाग अगदी तो लवकर करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, अटॅक करावा लागेल, काउंटर अटॅक गोलंदाजच्या अगेन्स्ट अटॅक करणं हे खूप महत्त्वाचं मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमला।
यावेळी फटका अपेश खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला, गॅपमध्ये चेंडू पाठवलाय बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संघेशच्या बाळमधून आलाय हा दमदार क्रॅकिंग चौकार गंधारच्या अगेन्स्ट. आठमधून बऱ्याच वेळानंतर जर पाहिला तर तो मोठा फटका, आत्मविश्वास दुणावणारा, आत्मविश्वास वाढवणारा मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमसाठी आणि बॅटर संघेसाठी देखील. कारण मागील काही चेंडूंवरती जर पाहिलं तर फक्त सिंगल डबलचं क्रिकेट पाहायला मिळालं. गोलंदाजांचं वर्चस्व, अगदी गोलंदाजांनी दडपण आणलं होतं बॅटरवरती, परंतु त्या दडपणाला आता हटवत असताना हा क्रॅकिंग चौकार गॅपमध्ये खेळा, एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर. 48 रन, लॉस ऑफ 5 विकेट. फटका मिस टायमिंग, हवेत खेळ्या, परंतु चेंडू जर पाहिला तर शॉर्ट कव्हरला नो मॅच मध्ये स्थिरावलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. फील्ड करत असताना जर पाहिलं तर सिंगल धाव बनेल या बॉलवरती संघेच्या बॅटमधून. मागील बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल. चांगले कमबॅक गोलंदाज गंधारचं देखील पाहायला मिळते. सिंगल टीमची धावसंख्या 49, 49 धावा धावपलकावर. पहिल्या सेमीफायनल मॅचमध्ये आरव 11 शिल्लेम क्रिकेट टीमने विजय मिळवत असताना या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि त्या टीमच्या अगेन्स्ट कोणती टीम असेल जी मेगा फायनलमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळेल, नक्कीच या मॅचच्या काही क्षणातच या मॅचच्या रिझल्टवरती पाहायला मिळेल. फटका यावेळी समोर खोदून काढलाय, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेने चेंडू जाईल साईड स्क्रीनवरती, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सिक्सर बॅटर हर्षद माथोंडकर यांच्या बॅटमधून. तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय महादेव देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमचे सर्व छोटी मुलं देखील त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. मानाची स्पर्धा, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी सातत्याने मेहनत घेतली, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा आयोजित करणं हे सोपं असतं, परंतु त्याचं नियोजन करणं, अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण टीमला अगदी वेळेत बोलवणं आणि त्या स्पर्धेला अगदी गालबोट न लागत असताना ती स्पर्धा यशस्वी करणं, अगदी हे मेहनतीचं काम असतं. आणि केवी स्ट्रायकरच्या पूर्ण ऑर्गनायझर टीमचं जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसापासून अगदी प्रत्येक मेंबरने चांगलं काम केलं या स्पर्धेसाठी. महिला वर्ग देखील आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, उपस्थित राहत असताना. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा सोहळा रंगलाय मोर्जी नगरीमध्ये या क्रीडांगणावरती. व्हडल्या तळ्याच्या गडगडान आम्ही स्वागत करूया श्री विनय तेंडुलकर XMP, तशेंच चेअरमॅन गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. रिक्वेस्ट करता केवी स्ट्रायकाच्या सगळ्या मेंबरांकडे की त्यांच्यानी त्यांचे स्वागत करचें आनी तांकां माचयेर हाडून बसोवचें. श्री विनय तेंडुलकर XMP, तशेंच गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड चेअरमॅन. सर आपली बसका घेवची. बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू श्याम सर. पहिला बॉल डॉट आलाय संघेशच्या अगेन्स्ट. यावेळी फटका जर पाहिला तर सफल झाले, बॉडी टर्न केली, डीप बॅकवर्ड स्पेलिंगला लाजवाब फटका संघेशच्या बॅटमधून, बाउंड लाईनच्या बाहेर स्पेल एकला सिक्सर. लाजवाब फटका, स्पेल एक, बाउंड लाईनच्या बाहेर सिक्सर आणि टीमची धावसंख्या 61 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 85 रनच्या टार्गेटचा पाठलाग. अगदी त्याचं प्रत्युत्तर देत असताना तो पलटवार मैदानाच्या आतमध्ये केला जातोय.
परत एक वेळा हाफ ट्रॅकर बॉल क्रीजचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची किनार घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या दिशेने स्थिरावला आणि त्यानंतर आवश्यकता नव्हती या धावेची, परंतु जोखीम पत्करली आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावले. मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमने ज्या संघेशने पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला, यावेळी रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावत आहेत, माघारी परत आहेत. बॅक टू दी पवेलियन. 6 विकेट डाऊन, 61 रन्स. रन. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी रेड कलरची ही फसवणूक अगदी कुणाची सोबती बनेल या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला ते पाहायला मिळेल. आतापर्यंत प्रत्येक बॅटरने चांगली कामगिरी केली. बॅटर नॉन स्ट्राइकी एंड वरती आपण पाहतोय. स्ट्राइकी एंडला हर्षद मातोंडकर. चांगला बॉल यावेळी जर पाहिला तर बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न बेखिट करायचा होता, परंतु डॉट बॉलने इक्वेशन बदलतंय. 9 बॉलवरती करायच्यात 28 धावा या मॅचमध्ये. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणारा, प्रत्येक डॉट बॉल जर पाहिला तर इक्वेशन बदलणारा पाहायला मिळेल या मॅचमध्ये. आणि संजय नाईक जर पाहिले तर 8 बॉलवरती करायच्यात 28 स्कोर करेक्शन करत असताना आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका खेळ आहे, टायमिंग प्रॉपर झालाय. डीप काव कॉर्नर बाउंड लाईनच्या वरून चेंडू हवाई सफर करत असताना निघेल सर्व प्रेक्षक वर्गात 6 धावांसाठी सिक्सर हर्षद माथुणकर यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. केला पुढे टाकलेला बॉल अगदी स्लॉट मध्ये, ताकद, टायमिंग आणि त्याचबरोबर नजाकत देखील. सिक्सर आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 67. 67 धावा धावपलकावरती. मोठ्या फटक्याने जर पाहिला तर अगदी कधी सामना मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीम साठी जातोय, तर डॉट बॉलने विकेटने हा सामना सरकार 76 कुरचुरेम क्रिकेट टीम साठी देखील बनताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये अगदी हाय व्होल्टेज ड्रामा मैदानात पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती हर्षद तयार. स्ट्राइकी एंडला यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप चांगल्या लेंथ वरती पाहायला मिळाला, परंतु दिशा थोडीशी खराब म्हणावी लागेल. रेफर केलाय बॉल पाहण्यासाठी आता चौथ्या पंचांकडे. व्हाईट बॉलचा सिग्नल जरूर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर रेफर केला जातोय बॉल पाहण्यासाठी. व्हाईट बॉलचा सिग्नल आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण नक्की स्क्रीनवरती पाहू शकतो ज्याप्रमाणे हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर होता. अगदी जर पाहिलं तर दुसऱ्या लाईनच्या देखील तो बाहेर बॉल आणि त्याचमुळे तो व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा रन ने टीमची धावसंख्या 68 रन, 68 धावा धावपलकावरती. चांगला बॉल खोलात टाकलाय. अगदी बॅटरला देखील जर पाहिलं तर यावे आश्चर्यचकित करणारा बॉल. यॉर्कर लाईनचा बॉल, सन्मानजनक फटका खेळण्यास सिंगल बेलेल्या बॉलवरती हर्षद मातोंडकर याच्या बॅटमधून आणि या सिंगल टीमची धावसंख्या 69 रन, लॉस ऑफ 6 विकेट. 69 धावा धावपलकावरती बदलत 89 रनच्या टार्गेटचा तो पाठलाग आणि येणाऱ्या 6 बॉलवरती करायच्या 20 धावा. सेकंड सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय दोन्ही टीमच्या दरम्यान. दोन्ही संघ जर पाहिलं तर इथून हरायला अगदी तयार नसतील, कारण या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये पोहोचायचं आहे. अगदी एक पाऊल दूर पाहायला मिळतात दोन्ही टीम या स्पर्धेच्या अगदी स्वप्नवत वाटेवरती जाण्यासाठी. 6 बॉलवरती करायचे 20 धावा. मैदानाच्या आतमध्ये हर्षल माथोंडकर त्यांची साथ देत असताना डॉस्ट्राकी एला आपण पाहतोय बॅटर. विराज नॉस्ट्राकी एंडवरती. या 6 बॉल खूप महत्वाचे असतील दोन टीमचं आज स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी.
8व्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सरकार 76 कुरचोरेम क्रिकेट टीम कडून. साईश आलेत गोलंदाजी मार्कवर. साईशला आज जर पाहिलं तर आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम स्पेल टाकायचा आहे. 6 बॉलवरती 20 धावा रोखायच्या, तर हर्षद मातोंडकर आतापर्यंत ज्याप्रमाणे लढलाय आपल्या टीमसाठी तो विजय देखील हर्षदला आपल्या टीमसाठी मिळवून द्यायचा आहे. स्ट्राइक एंडला हर्षद तयार. पहिला बॉल असेल. ओ पहिलाच बॉल खोलात टाकलाय आणि खोलात टाकलेल्या बॉलवरती बॅटर हर्षद मातोंडकर याला निरुत्तर ठेवलाय. काय कमालीचा बॉल पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर बॅटर हर्षदला अगदी ती रोधकता लावली आहे. मोठ्या फटक्यापासून डॉट बॉल आलाय. 5 बॉलवरती आता करायच्या 20 धावा. गोलंदाज साईश तयार. राईट हॅप ओव्हर द विकेट. लोटफिल्ड टॉस बॉल आडवा बॅटने फटका खेळ आहे. स्पेलेक बाउंड लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण केल्या. दुसरा धावेचा देखील प्रयत्न. विकेट स्ट्राइक एंडला विकेट किपरांच्या दिशेने आले, परंतु त्यानंतर स्ट्राइक स्वतःवरती हर्षदला ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे जर पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंडला रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावली आहे. मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमने. सिंगलच बनेल्या बॉलवरती आणि त्या सिंगल टीमची धावसंख्या 70 रन. चार बॉलवरती करायचे आहेत 19 धावा. किसी ने बड़ी कमाल की बात कही कि हौसलों के तरकश में कोशिशों का वह तिर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायचे. जिंकलो तर आनंद मिळेल, हारलो तर अनुभव मिळेल, परंतु आज या मैदानावरती हे दोन्ही टीम लढत असताना आपल्या स्वप्नांना साकार करत असताना मैदानात पाहायला मिळतात. रुद्रेश मैदानात दाखल झालेत. बॅटिंग साठी नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइक एंड वरती हर्षद. 4 बॉलवरती करायचे आहेत 19 धावा. यावेळी बॉल जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर पिच केला. वाईड बॉलचा सिग्नल. अतिरिक्त धावा मिळतील या बॉलवरती. मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमला आणि अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या 71. 4 बॉलवरती 18 धावा. बॉलर तयार. स्ट्राइक एंडला हर्षद तयार. ओ चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. खोदून काढलाय कव्हरला, परंतु काय कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज साईशचा कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हर मध्ये आलेत आणि आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करतायत. भेदक मारा, अचूक टप्पा, वेगावरती असणारा नियंत्रण आणि गोलंदाजीतील ती कल्पकता मैदानाच्या आतमध्ये साईश दाखवत आहेत. समोरचा आक्रमक बॅटर आहे, परंतु त्याला देखील शांत ठेवलं. 3 बॉलवरती करायचे आहेत 18 धावा. सेकंड सेमीफायनल मॅच रोमांचक रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत खेळाय. खवरला जर पाहिलं तर प्रयत्न कॅच साठी झाले, परंतु कॅच ड्रॉप केलाय. डॉट बॉल अजून एक पाहायला मिळतोय. साईशने मॅच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर आपल्या टीमसाठी आता विजयाच्या दिशेने घेऊन गेले. 2 बॉलवरती 18 धावा. हर्षदचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्यासाठी, परंतु तेवढंच कौतुक साईशचं देखील. चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी पाहायला मिळाले. 2 बॉल आणि करायचे आहेत 18 धावा या मॅच मध्ये. चांगला बॉल वेगात टाकलाय. अजून एक डॉट बॉल आलाय आणि आता विजयाच्या अगदी उंबरट्यावरती सरकार 76 कुरचोरेम क्रिकेट टीम. डेथ ओव्हर मध्ये अगदी तो दबाव होता गोलंदाज साईश वरती, परंतु त्या दबावात जर पाहिलं तर आपल्या टीमसाठी सुंदर गोलंदाजी, अप्रतिम ओव्हर पाहायला मिळाले. लास्ट बॉल स्ट्राइक एंडला हर्षद तयार. यावेळी फटका तर चांगला खेळ आहे. इनसाइड आउट लॉंग ऑफ आउट लाईनच्या बाहेर जाईल, देऊन जाईल सिक्सर, परंतु या मॅच मध्ये सरकार 76 कुरचोरेम क्रिकेट टीमने या सेमीफायनल मध्ये जिंकली आहे मॅच आणि मेगा फायनल मध्ये खेळाय प्रवेश. हार्दिक अभिनंदन. सरकार 76 कुरचोरेम क्रिकेट टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये कमाल केलाय, गोलंदाजीत कमाल केलाय. साईशने पाऊलपेच्या षटका दरम्यान सनील सामंतने संजय नाईक यांची देखील अष्टपैलू कामगिरी या सेमीफायनल मॅच मध्ये पाहायला मिळाली. मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट टीमला या सेमीफायनल मध्ये पराभूत करत असताना या टीमने
मेगा फायनल मध्ये प्रवेश. अगदी दमदार खेळ आहे.